विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी आता आपला 12वा तासिक आपला या ठिकाणी चालू आहे। 12व्या तासिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला मी इयरची माहिती देणार आहे, कान, बरोबर आहे। याच्या अगोदर डोळ्याची माहिती आपण दिली, डोळ्याचं कसं वर्किंग करतं ते सांगितलं तुम्हाला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे भाग कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने डोळे कसे काम करतात, कोणकोणती रचना, अंतर्गत रचना कशी आहे, हा सगळा भाग या ठिकाणी दाखवून दिला मी तुम्हाला। आता बघा या ठिकाणी डोळ्याचं म्हणजे इथं सॉरी इथं आता या ठिकाणी आता कानाचं त्या ठिकाणी मी तुम्हाला आपण कानाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। आता कानाचा अभ्यास करत असताना अगोदर तुम्हाला मी कानाची या ठिकाणी आकृती दाखवतो, आकृतीमध्ये असणारे नावं दाखवतो या ठिकाणी। आता बघा हा कानाचा बाह्य भाग आहे, हा भाग, बरोबर आहे। हा कानाचा कसला भाग आहे? तर बघा या ठिकाणी मी असं सांगत होतो की हा कानाचा आपला हा भाग आहे, इथे जे आपण आहे ना हे हा बाह्य भाग इथे या ठिकाणी। आता मी अगोदर तुम्हाला याचं स्ट्रक्चरची माहिती देतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण बाकीचे नंतरचं या ठिकाणी बघू। आता बघा या ठिकाणी काय आहे, ऑरिकल म्हणून असा शब्द आहे बघा, हे कानाच्या इथे मध्ये असणारा हा भाग इथे हे दिसणारा, बरोबर आहे। आणि इयरलोब म्हणजे हा काही लोंबकळत असणारा हा भाग, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये बघा हे कानामध्ये हे ऑडिटरी कॅनल आहे। ऑडिटरी कॅनल म्हणजे कानामधून नलिका जी आहे, ही जी आपण छिद्र आपण म्हणतो, कानातून जी नलिका जी म्हणजे ट्यूब गेल्यासारखी आहे, त्याच्यामध्ये जे आपण छिद्र आपण म्हणतो त्या ठिकाणी त्याला ऑडिटरी कॅनल। ऑडिटरी म्हणजे स्वीकार करणारी, ग्रहण करणारी नलिका। काय स्वीकार करणार? वेव्ज, आवाज वगैरे जे आहे ना ते साऊंड वेव वगैरे, बरोबर। त्याच्यानंतर आता बघा इयर ड्रम आहे। इयर ड्रम म्हणजे हा पडदा ज्याला आपण म्हणतो, कानाचा पडदा। बघा लक्ष द्या थोडंसं, आहे कोणता भाग काय आहे, तर फक्त याच्यामध्ये कोणते भाग कुठे तर त्या ठिकाणी हे कानाचा पडदा महत्त्वाचा भाग आहे। कारण या कानाचा पडदा जर व्यवस्थित जर असला तर मध्ये त्या ठिकाणी आपण बोललेलं सगळं ऐकू जाते आणि नंतर कळायला लागतंय। कानाचा पडदा जर फाटला तर भैरा होते माणूस, लक्षात आलं काय म्हणतो। म्हणून हे कानाच्या पडद्याची भूमिका अशी आहे। मग त्याच्यामध्ये असणारे हे ऑर्गनचे नाव आहेत, टिम्पॅनिक कॅव्हिटी, टिम्पॅनिक कॅव्हिटीमध्ये असणारी पोकळी म्हणजे कॅव्हिटी म्हणजे पोकळी असणारी। त्याच्यानंतर ऑडिटरी ट्यूब, आता ऑडिटरी म्हणजे त्या ऑडिटरी म्हणजे तिथून ग्रहण करणारी नलिका ज्याला आपण म्हणतो ते निघालेली आहे। आणि हे बघा हे कोचिली आहे, कोचिला म्हणजे कॉईल लाईक स्ट्रक्चर आहे का बघा, हे आहे का कॉईल असल्यासारखं। मग त्याच्यावरच्या बाजूला त्या ठिकाणी इकडचं या ठिकाणी कोचलार नर। आता ही नर इथून जी मधून नर जी गेलेली आहे तर ते कुठे जाते? मेंदूला जोडते। मेंदूचं जे टेम्पोरल जो भाग आहे, मेंदूचा हा टेम्पोरल भाग मध्ये त्याला अटॅच होते। म्हणजे आवाज जे काही ऐकवायला असेल तर त्या नरद्वारे आपल्याला कळायला लागतं, असा त्याचा अर्थ, ओके। त्याच्यानंतर ही वेस्टिब्युलर नर्व आहे, हे बघा वेस्टिब्युलर नर्व कुठं आहे? त्याच्या बाजूला त्या ठिकाणी असणार, वरच्या बाजूला, बरोबर, बारीक असलेली। आणि त्याच्यानंतर सेमी सर्क्युलर डक्ट। आता सेमी सर्क्युलर डक्ट हे काय आहे? हे सेमी सर्क्युलरमध्ये असणारी नलिका, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर टेम्पोरल बोन, हे टेम्पोरल बोन म्हणजे टेम्पोरल साईडचा असणारा बोन आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारा हा भाग आहे ऑसिकल्स आहेत। आता हे ऑसिकलमध्ये स्टेप्स आहेत, इनकस आहे, मेलियस आहे, हे 3 भाग या ठिकाणी ऑसिकलचे असतात। आता हे भाग बघा कुठे आहे त्या ठिकाणी, हे बघा हे मेलियस हा भाग या ठिकाणी, लक्षात येतं ना ते, हे बघा हा भाग, ही पोकळी असलेली ही पूर्ण। त्याच्यानंतर पुढे नंतर असणारा या ठिकाणी भाग बघा, या ठिकाणी असणारा इनकसचा भाग आहे बघा, दुसरी पोकळी असलेली आहे, ही दुसरी पोकळी ते, हां ते लक्षात आलं। चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथे नंतर जे दिलेला हा भाग आहे, इथे या ठिकाणी स्टेप्स असं आपण म्हणतो, हा भाग इथे आहे, लक्षात आलं। आणि हे सगळे भाग, हे पूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला बघा असं करून जर आपण जर बघितलं तर हे भाग पूर्णपणे अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतं। हे कानाचा बाह्य भाग आहे, हा पूर्ण भाग, आणि कानातून ही जाणारी नलिका आहे म्हणजे छिद्र असणं, आणि कानाचा हा अंतर्गत भागाचा आहे, बरोबर। आता हे कानाचा अंतर्भाग जर आणखीन जर डिटेल जर बघायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये आहे दिलं बघा, आहे का?
याच्यामध्ये कशा पद्धतीने हे सगळं पूर्ण फंक्शनिंग करत असतं, कसं फ्लो होत असतो, त्या ठिकाणी हे सगळे दिलेले आहेत. कोणता भाग? आता हा भाग तुम्हाला मी सांगतो. हा भाग म्हणजे इथे त्या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये असं दिलेलं आहे. आता मी ते विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ते या ठिकाणी बघा. इथं या ठिकाणी काय आहे बघा. हे अगोदर इथून सुरू करतो मी तुम्हाला. हे कोचिली आहे. कोचिल्या म्हणजे कॉईल लाईक भाग, कॉईल असल्यासारखं. ओके. आणि त्याच्यामध्ये कॉच्युलर डक्ट म्हणजे त्या कॉईलच्या असलेल्या नलिका. कॉईल आपल्याला माहीत आहे, शेगडीची कॉईल असते बघा. त्या शेगडीच्या कॉईलमधून विद्युत करंट वाहत असतं, बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो. आणि त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी ह्याच्यानंतर इथे या ठिकाणी बघितल्यानंतर आता इथे या ठिकाणी सांगतो. आता मी तुम्हाला इथे दिलेले आहे अँटिरियर भाग आहे, वरचा भाग. आता हे कान आहे ना, हे का हे कान इथे दिलेले आकृती बघा. मी वर तुम्हाला जे दाखवलं तेच आहे. इथं वर असं करून दाखवलं ना, हा भाग इथं त्यानं असं करून दाखवलेला आहे, बरोबर. हा डिटेल फोकस त्यांनी केलेला आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी अँटिरियर भाग, वरचा भाग, आणि खाली पोस्टिरियर भाग. आणि हो काही खालचा लॅटरल म्हणजे साईडमध्ये असणारा, हे आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथे दिलेले या ठिकाणी काय दिलं आहे, ॲम्पुला ऑफ सेमी सर्क्युलर डक्ट. ॲम्पुला म्हणजे असा जो भाग गोलाकार असा या ठिकाणी येतो. ऑफ सेमी सर्क्युलर हा भाग ॲम्पुला म्हणजे असा. हे बघा हे ॲम्पुला. एक मिनिट. हो का हा भाग असा भाग येणारा. लक्षात आलं का म्हणतो, ॲम्पुला ऑफ सेमी सर्क्युलर डक्ट. मग त्याच्यामधून नलिका गेलेली आहे त्या ठिकाणी, बरोबर. आणि नंतर त्याच्या खाली जर आपण या ठिकाणी बघितलं तर ओव्हल विंडो हा भाग. ओव्हल म्हणजे अंडाकृती असलेला त्या ठिकाणी भाग. ओव्हल विंडो आपण या ठिकाणी आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ, राईट. चालेल. त्याच्यानंतर सेकंडरी टिम्पॅनम बघा. सेकंडरी टिम्पॅनम म्हणजे कानाचा पडदा, बाहेरचा पडदा आणि आतला पडदा. सेकंडरी म्हणून त्याला आपण म्हणतो. मेम्ब्रेन इन राऊंड विंडो, हे राऊंड गोलाकार विंडोच्या स्वरूपात आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी बघा अँटेरियर लोबच्या नंतर बोनी लॅब्रियंथ. आता बोनी लॅब्रियंथचा भाग इथे कुठे या ठिकाणी, हे बघा इथं बोनी लॅब्रियंथ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता पुढे बोनी लॅब्रियंथ आहे मेम्ब्रेनस लॅब्रिंथ, मेम्ब्रेननं बनलेलं. त्याच्यानंतर ॲम्पुला ऑफ सेमी सर्क्युलर कॅनाल. आता ही ॲम्पुला आहे. ॲम्पुला आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमध्ये बघितलेलं आहे. ॲम्पुला कशाला म्हणतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲम्पुला त्या ठिकाणी कशाला म्हणतात, तर ते तिथं आपण बघितलं त्या ठिकाणी असं गोलाकार असं झालेला भाग त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये एंडोलिम्फॅटिक सॅक. आता एंडोलिम्फॅटिक सॅक, आता हा भाग इथे एंडोलिम्फॅटिक आतमध्ये असणारा सॅक. त्याच्यानंतर युट्रिकल्स. आता बघा हे युट्रिकलचा हा भाग इथे या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर वेस्टिब्यूल, हे बघा हे वेस्टिब्यूलचा भाग आहे, राईट. वेस्टिब्यूलच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणार हा बारक काय नाही बघा त्या ठिकाणी, बरोबर. आतले हे भाग इंटरनल स्ट्रक्चर अंतर्गत रचनेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सॅक्युली. अशा प्रकारचे या ठिकाणी हे पूर्णपणे असे त्या ठिकाणी भाग आहे. मग त्याच्यानंतर ह्याचं जर सेक्शन जर घेतलं इंटरनल स्ट्रक्चर आपण, हे बघा इथं या ठिकाणी, बरोबर. इयरचा आतला जर भाग जर सेक्शन जर घेतला तर आत कोणते भाग कसे दिसतात हे आपण या ठिकाणी बघूया इथे. हे बघा वेस्टिब्युलर कॅनाल नलिका, वेस्टिब्युलर डक्ट, बरोबर. कॅनाल म्हणजे मोठी आणि डक्ट म्हणजे बारीक नलिका, बरोबर. बेसलार मेम्ब्रेन कुठं बेसमेंटला ते त्या ठिकाणी असल्या खालच्या बाजूला त्याला म्हणतात. आणि टिम्पॅनिक कॅनल. आता टिम्पॅनिक पडद्याच्या संदर्भामध्ये असणारी टिम्पॅनिक कॅनलमध्ये तिथून आरपार जाणारं त्या ठिकाणी साऊंड वेव्ह जातात, असा त्याचा अर्थ आहे. आणि वरचा हा बोनचा भाग आहे. ऑडिटरी नर्व्स आहेत. ऑडिटरी म्हणजे ग्रहण करणाऱ्या नर्व्स. आलेलं जी साऊंड वेव्ह आहे कशाचा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी. ऑर्गन ऑफ कॉर्टी म्हणजे ते एक विशिष्ट प्रकारचा ऑर्गन आहे, तो त्याला सपोर्ट करतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. ह्या आकृत्या आता आपण सगळ्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता मी नंतर आता तुम्हाला या ठिकाणी आता हे इथलं डिस्क्रिप्शन आता तुम्हाला या ठिकाणचं घेतो मी. चला या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी काय आहे हे थोडं आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण मागे म्हणजे पुढचा भाग आपण पुढे पाहूया. द ह्युमन इयर इज कॉल्ड ॲज स्टॅटो ॲकॉस्टिक ऑर्गन. आता कसला ऑर्गन म्हणजे कान हा कसला ऑर्गन आहे, ध्वनीचं
ऐकण्याचं केंद्र त्या ठिकाणी आपण म्हणतो. इट हॅज 2 फंक्शन्स, 2 कामं होतात त्याची कानाचे. काय आहेत? हेअरिंग ऐकणे आणि बॉडी इक्विलिब्रियम, ऐकणे आणि बॉडी इक्विलिब्रियममध्ये राखणे, समतोलमध्ये. ऑटोमॅटिकली इयर इज मेड अप ऑफ 3 पार्ट. कान हे मुख्यत्वे 3 भागांनी बनलेले आहे. एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. बाहेरचा कान, मधला कान आणि सगळ्यात आतला कान. आता 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघूया. एक्सटर्नल इयर, बाहेरचा या ठिकाणी कान आहे. द एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ इयर पिन्ना. बघा, एक्सटर्नल म्हणजे हे बाहेरचा भाग, हे आपल्याला दिसणार आहे त्या ठिकाणी. ऑडिटरी कॅनाल, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये ऑडिटरी कॅनाल म्हणजे नाकात असणारा त्या ठिकाणी कानात असणारा छिद्र, बरोबर आहे. कानात असलेलं छिद्र आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानामध्ये असणारा तिथं पडदा. इन ह्युमन, मानवामध्ये द इयर पिन्ना इज ॲन इमोव्हेबल पार्ट. बघा, मानवामध्ये कानाचा पडदा हे मोव्हेबल होत नाही. जनावरांचे कानं हलतात, आपले हलतात का? नाही हलत, म्हणून त्याला इमोव्हेबल असं म्हणतात. बरोबर आहे. इमोव्हेबल पार्ट सपोर्टेड बाय एलास्टिक कार्टिलेज स्ट्रक्चर. मध्ये एलास्टिक थोडंसं कार्टिलेजचा भाग असतो. इट लीड इन टू, त्याचं रूपांतर झालेलं असतं कशात? ॲन ऑडिटरी कॅनाल. ऑडिटरी म्हणजे साऊंड वेव्ह ग्रहण करणारे जे काही येते त्याला कॅनाल, तिथून नलिका, ती नलिका असा त्याचा अर्थ आहे. द पिन्ना कलेक्ट अँड सेंड द साऊंड वेव्ह इन टू ऑडिटरी कॅनाल. आता सांगितलं, पिन्ना हे वेव्हचे काय करतं? कलेक्ट करतं आणि ऑडिटरी कॅनालमधून पाठवून देतो. द ऑडिटरी कॅनाल एंड ॲट द इयर ड्रम. आता हे ऑडिटरी कॅनाल हे कुठं आहे? इयर ड्रमपर्यंत जातं. इथं आकृतीमध्ये ते बघा, हे ऑडिटरी कॅनाल आहे का हे, आणि हे इयर ड्रम इथपर्यंत हा भाग इथे, राईट. इयर ड्रम इथे आहे, ऑडिटरी कॅनाल. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी. हां, कुठं? ऑडिटरी कॅनाल. द ऑडिटरी कॅनाल एंड ॲट द इयर ड्रम इट ट्रान्सफर द साऊंड वेव्ह टू द इयर ड्रम. तिथून काय करतात? साऊंड वेव्ह जे आवाजाचे जे वेव्ज आहेत तर त्या ठिकाणी ड्रमपर्यंत जातात. देर आर व्हेरी फाईन हेअर अँड वॅक्स सिक्रेटिंग सेबसियस ग्लँड. आता सेबसियस म्हणजे कसले? म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ना सेबसियस ग्लँड, म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी कानामध्ये मळ जसं निघतो ना, तेलकट पदार्थ असल्यासारखं त्या ठिकाणी जमा होत असतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते फाईट हेअर्स असतात बाकी त्याच्यामध्ये. आणि विशिष्ट अशा प्रकारचं थोडंसं त्याला आपण काय म्हणू, घट्ट अशा पद्धतीचं किंवा चिकट असा त्या ठिकाणी सबस्टन्स तयार होतो आणि ते त्याच्यामधून त्या ठिकाणी निघत असतं, असा त्याचा अर्थ आहे. इन द स्किन ऑफ पिन्ना, कानाच्या त्वचेमधून, असा त्याचा अर्थ आहे. ओके, मग त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतं ते, हा भाग इथे या ठिकाणी इथे हे झाल्यानंतर हां, आता आपल्याला कुठं या ठिकाणी बघायचं, आता इकडं बघायला जावं लागेल की नाही. हां, राईट आहे. ओके, चला पुढे. मग इथे काय म्हणतो या ठिकाणी, पिन्ना अँड ऑडिटरी कॅनाल. द टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज डेलिकेट. टिम्पॅनिक मेम्ब्रेन अतिशय नाजूक असतं. कानाचा पडदा फाटतंय आपण म्हणतो, कानाचा पडदा जर फाटला तर बाहेर होतोय माणूस, हेही लक्षात ठेवायचं. कानामध्ये काड्या करू नये असं म्हणतात, बरोबर आहे. कानामध्ये असं काम करत असताना आपल्याला असं करायला लागतं, आपण कानामध्ये काड्या करून त्याला छिद्र पाडायचं काम करतो आणि ते खराब होऊन जातं त्या ठिकाणी कान. म्हणून त्या कान कसं त्या ठिकाणी ते ऑडिटरी कॅनाल किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन डेलिकेट नाजूक असतं. मेम्ब्रेनस स्ट्रक्चर विच ट्रान्सफर्ड द साऊंड वेव्ह टू द मिडल इयर. बरोबर आहे. मग कानातून त्या ठिकाणी काय साऊंड वेव्ह ट्रान्सफर होत असतात. इट इज फॉर्म्ड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू कवर्ड विथ स्किन ऑन आउटसाइड अँड म्युकस मेम्ब्रेन ऑन द इनसाइड. आतल्यामध्ये म्युकस मेम्ब्रेन असतो, असा त्याचा अर्थ आहे. द मिडल इयर कन्सिस्ट ऑफ ए चेन ऑफ 3 इयर ऑसिकल्स. बघा, कानामध्ये ऑसिकल्स 3 असणारे त्या ठिकाणी बरोबर आकृतीमध्ये बघितलेलं आहे. मॅलियस, त्याला हॅमरस आपण म्हणतो. इनकस अँड ओहली आपण म्हणतो. आणि स्टॅपल्स, स्ट्रिप ऑफ स्मॉलेस्ट बोन. बरोबर, कसलं त्या ठिकाणी स्ट्रिप्स ऑफ द स्मॉलेस्ट बोन, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखादं स्ट्रिप असल्यासारखे त्या ठिकाणी बोन्स असतात, छोटे आतला छोट्या भागांच्या नावं त्या ठिकाणी दिलेली, असा त्याचा त्या ठिकाणचा अर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे.
बरोबर आहे. जसं कुंड असतात ना तशा पद्धतीने त्या ठिकाणी असतात. ऑन रिसिव्हिंग द व्हायब्रेशन फ्रॉम टिम्पॅनिक मेम्ब्रेन, कुठून कुठून टिम्पॅनिक मेम्ब्रेन परत आल्यानंतर टिम्पॅनिक मेम्ब्रेनपासून जे काही व्हायब्रेशन वेव्ज असतात ते स्वीकारतात. इयर ऑसिकल्स ॲम्प्लिफाय, इयर ऑसिकल्स, इयरचे जे ऑसिकल्स असलेले बारीक बारीक छिद्र असतात, ऑसिकल छिद्र, त्यांनी काय करतात, ॲम्प्लिफाय द व्हायब्रेशन, व्हायब्रेशनची शक्ती वाढवतात. आणि ट्रान्सफर्ड, ॲम्प्लिफाय म्हणजे शक्ती विस्तारणे असा त्याचा व्हायब्रेशन, अँड ट्रान्सफर टू दी कोचिलिया, कुठे त्या कॉईल लाईक जो स्ट्रक्चर असतो तिकडे ट्रान्सफर होतो असा त्याचा अर्थ आहे. ए शॉर्ट एस्ट्युशन ट्यूब, आता एस्ट्युशन ट्यूब कुठे त्या ठिकाणी बघा, कनेक्ट द मिडल इयर टू द फॅरेनिक्स, मिडल इयर आणि फॅरेक्सना अटॅच असते. इट इक्वलाइज एअर प्रेशर ऑन बोथ साइड ऑफ द इयर ड्रम, इयर ड्रममध्ये कानामध्ये जे काही एअरचा प्रेशर असतो तो इक्वल मेंटेन करतो असा त्याचा अर्थ आहे. द इनर इयर कन्सिस्ट ऑफ लॅम्ब्रियंथ अँड व्हेस्टिब्युलर अपेर्चर, आतलं कानाचा जो भाग आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आकृतीमध्ये बघा तुम्ही, लॅब्रिंथ अँड व्हेस्टिब्युलर अपर्चर, अपर्चर म्हणजे एक छोटे छोटे छिद्र असल्यासारखे आहेत, बरोबर आहे. लॅब्रियंथ कन्सिस्ट ऑफ बोनी लॅब्रियंथ अँड मेम्ब्रानस लॅब्रियंथ, बोनी आणि मेम्ब्रेननं बनलेल्या दोन्ही प्रकारचे असतात असा त्याचा अर्थ आहे. दीज आर फिल्ड विथ दी पेरिलिम्फ, कसलं त्या कशानं भरलेलं आहे, पेरिलिम्फनं भरलेलं आहे. पेरिलिम्फचा अर्थ माहिती आहे का, लिम्फ म्हणजे फ्लूड, कलरलेस फ्लूड, पाण्यासारखं फ्लूड असा होता. एंडोलिम्फ, एंडो म्हणजे आतला लिम्फ असलेलं त्या ठिकाणी. रिस्पेक्टिव्हली द कॉइल्ड पोर्शन ऑफ द लॅम्ब्रियन इज कोचिलिया, द कॉईल पोर्शन, कॉईल असणारा त्या ठिकाणी लॅब्रियनचा भाग त्याला कोचिलिया असं आपण म्हणतो. द कोचिलिया कंटेन द फ्लूड फिल्ड 3 चेंबर, 3 चेंबरमध्ये भरलेलं असतं, सेपरेटेड बाय ए रेसनार्स मेम्ब्रेन, वेगवेगळ्या मेम्ब्रेननी, त्याच्यानंतर अँड बेसलार मेम्ब्रेन, बरोबर अशा मेम्ब्रेनने भरलेलं असतं. द अप्पर चेंबर टुवर्ड्स द वेस्टिब्यूल is called as scala vestibuli and bottom chamber scala tympani are filled with the perilymph. आता कोणतं लिम्फ कशानं भरलेलं आहे त्याने ते सांगितलेलं आहे. द मिडल चेंबर इज स्कॅला मीडिया, इट इज फिल्ड विथ एंडोलिम्फ व्हाईल द स्कॅला वेस्टिब्युली अँड स्कॅला टिम्पॅनिथ आर फिल्ड विथ द पेरिलिम्फ, बरोबर आहे. फुल स्टॉप. द ऑर्गन कॉर्टी इज ए पी साइज्ड, पी म्हणजे वाटाण्याचं बी असतं ना तशा प्रकारचं त्या ठिकाणी बी असल्यासारखं, पी साइज्ड स्ट्रक्चर लोकेटेड बेसलार मेम्ब्रेन, बेसलार मेम्ब्रेनच्या खालच्या बाजूने, म्हणजे तेच फ्लोर ऑफ द स्कॅलोरा मीडिया, स्कॅला मीडियाच्या खालच्या बाजूने असा तसा, कारण आपण आकृत्यामध्ये सगळ्या भागांची नाव आपण बघितलेलं असा तसा. द ऑर्गन ऑफ कॉर्टी हॅज ए सेन्सरी इपिथिलियम ओव्हर द बेसलार मेम्ब्रेन, बेसलार मेम्ब्रेनच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी ऑर्गन कॉर्टिस हॅज सेन्सरी इपिथिलियम आहे. सेन्सरी म्हणजे इपिथिलियम सेल असे त्या ठिकाणी, त्या सेलद्वारे अशा इपिथिलियम सेन्सेशन होतो. कसलं सेन्सेशन, जाणवणे, काय जाणवणे, आवाज आलेला आपल्याला कळणे, त्याला सेन्सेशन आपण म्हणतो, बरोबर आहे. द सेन्सरी इपिथिलियम इज इन कॉन्टॅक्ट विथ ए जिलाटेनियस टेक्टोरियल मेम्ब्रेन, मध्ये असणारं मेम्ब्रेन त्यांना सांगितलेलं आहे. द सेन्सरी सेल हॅज सेन्सरी हेअर्स ऑन देअर फ्री अँड सो ऑल्सो कॉल्ड हेअर सेल्स, म्हणून त्याला हेअर सेल असे म्हणतात. इन बिटवीन द रोज ऑफ हेअर सेल्स आर प्रेझेंट सपोर्टिंग सेल, त्याच्यामध्ये सपोर्टिंग सेल आपण असं म्हणतो, मदत करणारे. द हेअर सेल्स हॅव लॉंग स्टिफ मायक्रोव्हिल्लाय, लॉंग स्टिफ म्हणजे त्याचं म्हणजे देठ असल्यासारखा भाग त्या ठिकाणी, बरोबर, लॉंग असल्यासारखं. मायक्रोव्हिल्लाय खूप बारीक असतात, त्याला स्टेरिओसिलिया असं म्हणतात. ऑन देअर अपिकल सरफेस, अपिकल म्हणजे टोकाच्या भागामध्ये पुढे असणार आहे. अबाउट दीज स्टेरिओसिली इज ए जेली मेम्ब्रेन, कसलं मेम्ब्रेन असतं त्या ठिकाणी, ते जेली मेम्ब्रेन, बरोबर आहे.
मग जेली मेम्ब्रेन असल्यानंतर या ठिकाणी बरोबर आहे तो मग त्या ठिकाणी इकडे या ठिकाणी बघा जेली मेम्ब्रेन कॉल्ड टेक्टोरियल मेम्ब्रेन, त्याला टेक्टोरियल मेम्ब्रेन असे म्हणतात. धिस ऑर्गन ॲक्ट ॲज ए ट्रान्सड्यूसर कवरिंग साऊंड व्हायब्रेशन इन टू नर्व इम्पल्सेस. म्हणजे काय, म्हणजे तिथून ट्रान्सफर होते काय व्हायब्रेशनचं जे वेव्ज आहे तर नर्व इम्पल्सला जाऊन मिळतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा इन्नर इयर अँड मेकॅनिझम बॅलन्स. इन्नर इयर आतला भाग बरोबर आहे. मग इन्नर इयर असल्यानंतर त्याच्यामध्ये आतलं बॅलन्स कसं होतो, समतोल कसा राखला जातो असा त्याचा अर्थ आहे. बिसाइड द कोचेलिया, कोचेलियाच्या शिवाय द इन्नर इयर ऑल्सो हॅज ए वेस्टिब्युलर अपर्चर. त्याच्यामध्ये वेस्टिब्युलर अपर्चर आहे. आकृतीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे या ठिकाणी बघा वेस्टिब्युलर अपर्चर या ठिकाणी कुठं आहे, या ठिकाणी बघा हे बघा वेस्टिब्युलर कॅनल आहे बरोबर आहे. आणि वेस्टिब्युलर कॅनलच्या मध्ये त्या कॅनल म्हणजे अपर्चर म्हणजे छिद्र वेस्टिब्युलर राईट. लक्षात आलं का म्हणतो, म्हणजे एकूण एक त्याचा तो संदर्भच त्या ठिकाणी तसा आहे बरोबर आहे. चला आता वेस्टिब्युलर अपर्चर म्हणजेच कॅनल आला म्हणजे छिद्र विच इज कंपोज्ड ऑफ 3 सेमी सर्क्युलर कॅनल अँड युटिरिकोॲक्युलर रिजन विथ टोलिथ ऑर्गन. आता विथ टोलिथ ऑर्गन म्हणजे काय, अर्धवर्तुळाकार ज्याला आपण म्हणतो, अर्धवर्तुळ. टोलिथ म्हणजे वर्तुळासारखं नाही परंतु अर्ध ज्याला आपण म्हणतो अर्धवर्तुळाकार. ऑल 3 सेमी सर्क्युलर कॅनल लाय इन अ डिफरंट प्लॅन. बघा सेमी सर्क्युलर झाल्यानंतर वेगवेगळ्या प्लॅन आहे. ॲट द राईट अँगल टू ईच अदर दीज कॅनल आर फिल्ड विथ एंडोलिम्फ. The base of each of the canal has an ampulla in which there is a sensory spot called as sensory म्हणजे सेन्सेशन करणारा स्पॉट आहे टिपका called as crista. The crista help in maintain the equilibrium. हा क्रिस्टाचा काय फंक्शन आहे, मेंटेन इक्विलिब्रियम म्हणजे समतोल राखण्यासाठी मदत करतो. वेस्टिब्यूल हॅज 2 सेन्सरी स्पॉट. वेस्टिब्यूलमध्ये 2 सेन्सरी स्पॉट आहेत. मॅक्युला ऑफ सॅक्युली अँड युट्रिकल. द मॅक्युला कन्सिस्ट ऑफ हेअर सेल अँड सपोर्टिंग सेल. हेअर सेल म्हणजे मध्ये असणारे हेअर सेल असल्यासारखे आणि सपोर्टिंग म्हणजे मदत करणारे पेशी. टिप ऑफ द हेअर अँड सिलियम प्रोजेक्ट इन टू द थिक जिलॅटिनियस शीथ. जिलॅटिननं बनलेले असल्यासारखी शीत असते. ओटोलिथ मेम्ब्रेन, त्याला ओटोलिथ आपण मेम्ब्रेन असं म्हणतो. अर्धवर्तुळाकार मेम्ब्रेन असल्यासारखा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. विदिन दिस मेम्ब्रेन मायन्यूट पार्टिकल ओटोलिथ और ऑक्टोकोनिया आर सिक्रिटेड. आता ऑक्टोनिया सारखा भाग त्याच्यातून निघतो असं म्हणलेलं आहे. दीज आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बन ट्रायऑक्साईड अँड प्रोटीन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे द मॅक्युला अँड क्रिस्टा आर द रिसेप्टर सेन्सिटिव्ह टू द पोझिशन ऑफ हेड with respect to gravity. Full stop. The 3 semicircular canal are arranged such a way. 3 सेमीसर्क्युलरना अशा पद्धतीने अरेंज केलेले असतात, अशा पद्धतीने असतात त्या ठिकाणी ते असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे. अरेंज्ड सच ए वे दॅट द मोमेंट इन द प्लॅन कॅन बी डिटेक्टेड. मग त्याच्यामध्ये जे मोमेंट होत असलेलं त्या प्लॅनच्या माध्यमातून डिटेक्ट होणे म्हणजे कळणे काय, बाय द सेल अँड द बॅलन्स अँड पॉश्चर ऑफ द बॉडी मेंटेन. आणि नंतर ऐकण्याचं काम होतं त्या ठिकाणी आणि बॉडीचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. रिसेप्टर फॉर डायनॅमिक बॅलन्स lie in the crest of ampulla, while for
हां, आता व्हाईल फॉर स्टॅटिक लिनियर बॅलन्स दीज आर इन मॅक्युली ऑफ द आर्टिकुलस अँड सॅक्युलस. बरोबर आहे. आता हे त्याच्यामध्ये असणारे भाग त्याच्यामध्ये पूर्ण दाखवून दिलेले आहेत. आता मेकॅनिझम ऑफ हेअरिंग, आता ऐकण्याचं काम कसं होतं असं त्याने दाखवलेलं आहे. त्याच्या पलीकडे याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी म्हणून दिलं काम करायचं समजून सांगितलेलं आहे. द ऑडिटरी सेंटर ऑफ ब्रेन अनालाइज द इम्पल्सेस रिसिव्ह अँड साऊंड इज परसिव्ड. का होतं ऑडिटरी सेंटर, ऑडिटरी म्हणजे काय, ग्रहण करणारं, स्वीकार करणारं. ब्रेन अनालाइज इम्पल्सेस रिसिव्ह, ब्रेनमध्ये जे काही इम्पल्सेस कानातून ऐकण्याचे येलेले असतात तर त्या साऊंड वेव्हजून आपण परसिव्ड म्हणजे समजून घेतो. आवाज कशाचा उलाला आहे हे आपण समजतो. ड्रॉ फ्लो चार्ट मेकॅनिझम ऑफ हेअरिंग. बघा काय करा म्हणते, ड्रॉ फ्लो चार्ट म्हणजे आवाज कसं वाहतंय त्याचं चार्ट काढून दाखवा असं म्हणते त्या ठिकाणी. ओके, आणि ॲरोच्या साहाय्याने दाखवल्यासारखं दाखवायचं. आता मेकॅनिझम ऑफ हेअरिंग, ऐकण्याचं कार्य कसं चालतं ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा, पिन्ना ऑफ इयर रिसिव्ह द साऊंड वेव्ह, हे कान आपलं मधलं जो भाई हे वरचा जो आहे याच्यातून आपण आवाज स्वीकार करून घेतला जातो. अँड डायरेक्ट देम टू इयर ड्रम, नंतर कुठं जातो, इथून बाहेरचा एक्सटर्नल पिन्ना जे आहे त्याच्यामधून ऑडिटरी कॅनलमधून इयर ड्रममध्ये कानाच्या पडद्यापर्यंत. हे आपण अगोदरच दाखवलेलं आहे. इयर ड्रम व्हायब्रेट होतो. दीज व्हायब्रेशन आर ॲम्प्लिफाईड अँड ट्रान्सफर्ड थ्रू द इयर ऑसिकल्स. मग हे काय करतं, म्हणजे हे इयर ड्रम पुढे जे काही वेव्ज असतील तर ते पुढे ट्रान्सफर करतो आणि बारीक त्याच्यामध्ये असणारे जे छिद्र असतात त्या छिद्राद्वारे, ऑसिकलचे छिद्र 3 आहेत आता आपण दाखवलेलं आहे. बरोबर आहे. कोणते कोणते छिद्र दाखवले आपण, स्टेप्स, इनकस, मॅलियस. बरोबर, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे त्याच्यामधून जातो असं त्या ठिकाणी ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. Ear drum vibration, and these vibration are amplified and transmitted through the ear ossicle to the endolymph inside the cochlea. बरोबर, त्याच्यामध्ये असणारा तो भाग आहे. दिस जनरेट्स वेव इन द एंडोलिम्फ. त्याच्यामध्ये एंडोलिम्फमध्ये त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी एंडोलिम्फमध्ये त्या ठिकाणी वेव्स जनरेट होतात, म्हणजे निर्माण होतात, म्हणजे पास होतात. दीज वेव इंड्यूस रिपल्स इन द बेसलार मेम्ब्रेन. आता बेसलार मेम्ब्रेनमध्ये असलेला भाग आहे त्याच्यातून नंतर पास होतात. दीज मोमेंट इन द बेसलार मेम्ब्रेन causes the hair cells to press against the tectorial membrane. नंतर पुढे असणारा टेक्टोरियल मेम्ब्रेनकडे पास होतो. दिस जनरेट द नर्व इम्पल्सेस. मग तिथं त्या ठिकाणी नर्व इम्पल्सेस जनरेट होतात इन डिफरंट न्यूरॉन. नंतर नर्व सेल असतात ते मेंदूला गेलेले त्या ठिकाणी, तिथे त्या ठिकाणी ते अटॅच असतं. इम्पल्सेस इज सेंड टू द ब्रेन, मेंदूला जातात व्हाया द ऑडिटरी नर्व. ऑडिटरी नर्व कानामधून असणारे ऑडिटरी नर्व मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यातून कोण जातं, मेंदूला, मेंदूच्या टिम्पॅनक ऑर्गन, टेम्पोरल भाग, ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ ब्रेन. बरोबर, ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ ब्रेन का होतो, डिकोड्स द साऊंड्स. मग नंतर तिथून त्या ठिकाणी ऑडिटरी म्हणजे ग्रहण करणारा वरचा भाग आणि कशाचं डिकोड म्हणजे साऊंड कशाचं तर ते आपल्याला कळतं, असा त्याचा अर्थ झालं. आता त्याच्यानंतर आता जे का म्हणलं, यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या डोक्याचा वापर करा म्हणतोय. लक्षात आलं का म्हणतं, त्याने काय म्हणतं इथं, तुमच्या डोक्याचा इथे वापर करा. आणि डोक्याचा वापर करून तुम्ही काय करा या ठिकाणी म्हणतं त्यांना. नंतर आता तुम्ही काही माहिती या ठिकाणी सांगावं लागेल. काय म्हणतं या ठिकाणी, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन, काय पडद्याचा, साऊंड वेव्ह ट्रान्सफर करणे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. एरली द व्हेरियस रिसेप्टर फाउंड ॲट द व्हेरियस लोकेशन इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर ऑर्गन कोणकोणते आहेत, रिसेप्टरमध्ये स्वीकार करणारे ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहे. बरोबर आहे, नाक आहे, डोळे आहे,
कान आहे, जीभ आहे, त्वचा आहे, बरोबर आहे, 5, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे दिलेलं आहे डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये काही दोष झालं तर काय काय प्रॉब्लेम होतो हे आता आपण आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. इथे आपण थांबू. ओके.